श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाशिमचे तात्यासाहेब देशपांडे परळी वैजनाथला वास्तव्यास असताना त्यांच्या पत्नी रमाबाई देशपांडे नित्याप्रमाणे सकाळच्या वेळी देवपूजा करीत होत्या. पूजा झाल्यावर जगन्मातेच्या मूर्तीला परकर नेसवते वेळी ती मूर्ती त्यांच्या हातून खाली फरशीवर पडली व तिच्यावरील शेंदुराच्या पुटाचे तुकडे झाले. ते पाहून त्या उभयता पती पत्नींना फारच वाईट वाटू लागले. घरची सर्व मंडळी घाबरली. रमाबाईंच्या डोळ्यांना तर सारख्या धारा लागल्या. कुणाला काहीच सुचेना. तेव्हा तात्यासाहेबांनी श्री महाराजांना पत्र लिहून ही घटना कळवली व त्यासाठी आम्हाला काय प्रायश्चित्त घ्यावे लागेल म्हणून विचारणा केली. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना लगेच पत्र पाठवले. त्यात श्री महाराज लिहितात, खरं म्हणजे यात दुःख मानण्याचं काहीच कारण नाही. कारण बाई श्रद्धापूर्वक पूजा करीत होती. त्यात त्या जगन्मातेला परकर नेसवते वेळी ती खाली फरशीवर पडली व त्यायोगे तिच्यावर बसलेले शेंदुराचे पूट फुटले. त्यामुळे त्यात बाईचा काहीच अपराध नाही. श्री जगदंबा ही सर्वज्ञ असून करुणासागर आहे आणि बाई सधेतूनेच तिची सेवा पूजा करीत होती. त्यामुळे अंबाबाई मुळीच रागवायची नाही. कारण जगदंबेचे मूळ स्वरूप नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः असे आहे. मनोबोधात श्री समर्थ म्हणतात, तुटेना फुटेना कदा देवराणा चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. तेव्हा ती फुटली नसून तिच्या सर्वांगावर भारभूत झालेले जे शेंदुराचे पूट जमा झालेले होते ते निघून गेले. त्यामुळे तिचा भार कमी झाला. मूळ स्वरूप बाण लहानच प्रसादाचा असतो. आपण त्यावर शेंदुराची वेष्टने देत बसतो. तो भारच होतो. तिचे मूळ स्वरूप कायमच असते व त्याचे आपणास दर्शन झाले असे समजावे. हेतू जर फोडण्याचा असता तर आपण पापी झालो असतो. ती दयासागर सर्वज्ञ जाणती आहे. तेव्हा ती कधीही रागवणार नाही. उलट भार गेल्यामुळे तिला बरेच वाटले. तिचीच इच्छा होती की हे माझे ओझे उतरावे. तरी आता चिंता न करिता त्या मातोश्रीला अभिषेक करावा. ती आहेच, तिचीच पूजा करावी, नैवेद्य करावा. श्री समर्थ वचनानुसार जे कर्म खेदे खेदले ते धोका वाहतची मेले. तरी खेद करू नये. श्री महाराज भक्तांना उगाच काहीतरी प्रायश्चित्त करण्यास सांगत नसत, तर भक्तांच्या मनाला दिलासा देऊन त्यांचे दुःख दूर करीत व त्यांना कल्याण करणारा असाच उपदेश ते सदैव करीत असत. असो, श्री महाराजांच्या अमृत महोत्सवानंतर चिखलीकर भक्तांच्या प्रेमाग्रहामुळे पुढील 3 वाढदिवस चिखलीला अगदी साधेपणाने करण्यास श्री महाराजांनी परवानगी दिली होती. त्याप्रमाणे चिखलीच्या बाळाभाऊ एकलारकर, वासुदेवराव मेरेकर, डॉक्टर सकळकळे, सखाराम तांबटकर, अच्युतराव सावजी, बाबूराव राजे, प्रभाकरराव माई देशपांडे आदी काही प्रमुख भक्तांनी स्वखर्चाने हे 3ही वाढदिवस साजरे केले. माघवद्य त्रयोदशीपासून हा उत्सव सुरू होई. पहिल्या दिवशीच सकाळी काकड आरतीनंतर रघुपती राघव राजारामचा अखंड पहारा बसवीत. रोज काकड्यापासून शेजारतीपर्यंत नित्योपासना असे. काकड आरतीनंतर रोज महाराजांचे प्रवचन असे. त्यानंतर रोज रामरायाला अभिषेक होई. दुपारच्या सत्रात रोज कीर्तन प्रवचन होत असत. अखंड नामजपासाठी गटागटाने काही मंडळी बसत असत. दिवसाचे व रात्रीचे असे जप करणाऱ्यांचे वेगवेगळे गट असत. दररोज सामूहिक दासबोध वाचन व आरतीनंतर रोज पंचपदी भजन होत असे. परगावीचीही मंडळी या उत्सवाला येत असत. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्री महाराज व सौ जिजीमाईला वस्त्रालंकार अर्पण करून महादक्षिणा समर्पण करीत. या 3ही वाढदिवसाचे स्वरूप सारखेच राहणार असल्याने त्याची कुठेही जाहिरात ते देत नसत. उत्सवापूर्वी केवळ 4 दिवस आधी वर्तमानपत्रात सूचनार्थ जाहिरात दिली जाई. त्याप्रमाणे 1969, 70 आणि 71ला अनुक्रमे 76वा, 77वा आणि 78वा असे 3 वाढदिवस चिखली येथे संपन्न झाले. त्यातील पहिले 2 म्हणजे 76वा आणि 77वा वाढदिवस प्राथमिक शाळेत साजरे करण्यात आले. 78वा वाढदिवस मात्र त्यावेळी श्री महाराजांचे राममंदिर झाले असल्यामुळे श्री राम मंदिरात अत्यानंदात संपन्न झाला.
असे लागोपाठ 3 वाढदिवस साजरे करण्याचे भाग्य चिखलीकर भक्त मंडळींना लाभले. या 3ही वाढदिवसाला परगावीचीही काही मंडळी येत होती. परंतु येथील शेवटच्या म्हणजे 1971मध्ये संपन्न झालेल्या 78व्या वाढदिवसाला मात्र जालन्याहून बरीच भक्तमंडळी आली. त्यात प्रामुख्याने रामभाऊ गाढे, रामदास आचार्य, पुरुषोत्तम देशपांडे, भास्करराव शेवलीकर, पद्माकर कोळेश्वर, पंडितराव कुंभेफळकर आदी मंडळी होती. चिखलीचा 78वा वाढदिवस झाल्यावर या जालनेकर मंडळींनी श्री महाराजांना नमस्कार करून आता पुढील वर्षी येणारा आपला 79वा वाढदिवस जालना मंदिरात संपन्न व्हावा अशी आमची व जालन्यातील सर्वच भक्तमंडळींची इच्छा आहे. तरी आपण कृपा करून त्यास होकार व आशीर्वाद द्यावा अशी विनंती श्री महाराजांना केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन श्री महाराजांनी त्यांना लगेच होकार दिला. खरं तर श्री महाराजांना हे ऐकून मनोमन आनंदच झाला. कारण प्रत्यक्ष श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी प्रतिष्ठापित केलेले राम तिथे होते. श्री आनंदसागर महाराज व श्री रामानंद महाराजांची ती तपोभूमी व कर्मभूमी होती. श्री रामानंद महाराजांचं या मंदिर उभारणीत अत्यंत मोलाचं योगदान होतं. सडप व इतर काम पूर्ण होईपर्यंत श्री रामानंद महाराजांनी घरोघर भिक्षा तर मागितली होतीच, परंतु तोपर्यंत उपवासही केले होते. तर आपल्या महाराजांनी या मंदिराच्या सभामंडपाच्या बांधकामाच्या वेळी श्रमदानाची सेवा केली होती. अशी सर्वांचीच साधना या मंदिर उभारणीत होती. म्हणूनच श्री महाराजांनी पुढील जन्मोत्सव जालना येथे करू देण्यास होकार दिला व त्याचा त्यांना अत्यंत आनंदही झाला. जालन्याला परत गेल्यावर या सर्व मंडळींनी राममंदिरात जाऊन श्री रामरायला व श्री ब्रह्मचैतन्य आनंदसागर रामानंद महाराजांना साष्टांग नमस्कार करून श्री महाराजांचा जन्मोत्सव आपल्या कृपेने येथे होणार असल्याचे सांगितले व तो निर्विघ्नपणे पार पाडण्यास आशीर्वाद मागितले. तसेच या उत्सवापर्यंत आम्ही सर्व जालनेकर मंडळी 13 कोटी जप पूर्ण करू असा संकल्पही केला. असो. साधक हो. एक श्रीमंत बाई श्री महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आल्या. त्यांनी श्री महाराजांची पाद्यपूजा करून आपल्या गळ्यातील सुंदर असा सोन्याचा 3 पदरी चपलाहार काढून श्री महाराजांच्या चरणावर अर्पण केला. श्री महाराजांचे लक्ष त्या हाराकडे जाताच महाराज त्यांना काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.